नमस्कार. सध्या वातावरणातील बदलांमुळे डासांची संख्या हळूहळू वाढते. आपल्याला माहीतच आहे की मागच्या वर्षी आपल्या नागपूर शहरामध्ये चिकनगुन्या आणि डेंग्यूचे भरपूर केसेस आलेले होते. त्या अनुषंगाने यावर्षी आम्ही काही मनपातर्फे काही उपाययोजना केलेल्या आहेत. डास जर बघायचं झालं तर एडिस डासामुळे चिकनगुन्या आणि डेंग्यू हा आजार होतो आणि ॲनाफिलस मॉस्किटोमुळे मलेरिया हा आजार होत असतो. तर याची लाईफ सायकल आपण जेव्हा बघतो तर सगळ्यात पहिले अंडी, डासांच्या अंडीनंतर त्याच्यात तयार होणारे लार्वा आणि त्यानंतर होणारे डास, ही पूर्ण सायकल व्हायला जवळजवळ आपल्याला 8 दिवस लागत असते. तर ही सायकल लक्षात घेता आम्ही मनपातर्फे एक 100 ब्रीडिंग चेकर्स सध्या अपॉइंट केलेले आहे. प्रत्येक झोनला आम्ही 10 ब्रीडिंग चेकर्स देणार आहोत आणि हे ब्रीडिंग चेकर्सचं कार्य हेच आहे की ते घरोघरी जातील आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन कुठे डास अळ्या आहेत ते बघतील. ज्यांच्या घरामध्ये डास अळी आढळल्या तर डास अळी त्याच वेळेस ते नष्ट केल्या जाईल आणि सोबतच त्या अनुषंगाने असणारी बार्सिलो टॅबलेट जी आहे ती त्या कूलर्समध्ये टाकण्यात येईल. ते फक्त घरामध्ये कूलर्सच बघणार नाहीत तर घराच्या गच्चीवर जर स्वच्छ पाणी साचलेलं असेल, कारण एडिस जो डास जो आहे तो स्वच्छ पाण्यामध्येच अंडी घालत असतो, तर गच्चीवर असणारं पाणी साचलेलं असेल, गच्चीवर जर कुंड्या असेल किंवा खाली पण कुंड्या असतील, कुंड्याच्या अनुषंगाने ते आपण ताट ठेवलं असं तिथं जर पाणी साचलेलं असेल किंवा आपण पक्ष्यासाठी काही भांडं ठेवलं असेल तिथे जर पाणी साचलं असेल तर तिथं जर अळ्या असेल तर ते नष्ट केल्या जाईल. सोबतच ज्या एरियामध्ये पाण्याची थोडीशी टंचाई असते तर तिथे पाणी हे साचवून ठेवल्या जाते. तर आपण हे लक्षात ठेवा की ड्रममध्ये पाणी साचलेलं असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी तो ड्रम कोरडा करावा. म्हणजे एक आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळला तर मच्छराची जी लाईफ सायकल आहे ते डिस्ट्रॉय होण्यास मदत होत असते. अशा प्रकारे आम्ही ब्रीडिंग चेकर्सतर्फे घरोघरी सर्वेक्षण करणार आहोत. या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही प्रत्येक एरियामध्ये जाऊन स्प्रेइंग करत आहोत, फॉगिंग पण करत आहोत. फॉगिंगचे पण एक व्हेकल माउंटेड फॉगिंग मशीन दर संध्याकाळी पूर्ण एरियामध्ये फिरत आहे. सोबतच हाऊस टू हाऊस सर्वे करत असताना पण फॉगिंग करण्यात येत आहे. पाणी जर जास्त आलं तर आपल्यास माहिती आहे की नागपूर शहरामध्ये भरपूर ठिकाणी खाली प्लॉट्स आहेत, तर तिथे आपले मॉस्किटो लार्विसायडल ऑइल्स हे पसरण्यात येतं. त्याच्यामुळे ज्या लार्वा असतात त्या मरून जातात. तर प्रत्येक खाली प्लॉटवर आम्ही नोटिसेस पण देऊन झालेलो आहोत आणि सोबतच एमएलए ऑइलचा छिडकाव पण सगळीकडे करत आलेला आहोत. तर या अनुषंगाने आम्ही ॲडिशनल मॅनपॉवर पण काही घनकचरा विभाग जो मनपाचा आहे त्यातून घेतलेले आहेत, जे आम्हाला स्प्रेइंग आणि बाकी ॲक्टिव्हिटीसाठी हेल्प होत आहे. सोबतच एक रॅपिड रिस्पॉन्स टीमच्या पण आम्ही झोन निहाय फॉर्म केलेला आहे की इन केस जर पॉझिटिव्ह केसेस कोणत्या एरियात आढळले तर तात्काळच तिथे कारवाई करण्यात येईल. म्हणजे ॲडिशनल केसेस तिथे होऊ देण्यात येणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहोत. इतकं होऊन सुद्धा जर केसेस आढळत असतील, कोणाला ताप येत असेल किंवा डेंग्यू सदृश लक्षणे आलेले असतील किंवा चिकनगुन्याचे म्हणजे जॉईंट्स पेन असतील, अशा पद्धतीचे लक्षणे आले तर त्या नागरिकांनी आपले मनपाचे जे दवाखाने आहेत सध्या आपण त्याला अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर म्हणतो, तर त्याच्यात अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्स आणि अर्बन नागरी आरोग्य केंद्र, तर याच्यामध्ये 51 UPSC आहेत आणि 79 UHWC आहे. त्याच्यामध्ये या आपले जे आजार मी आतापर्यंत बोललेलो जसं डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहे, मलेरिया आहे, या सगळ्या आजारांची ट्रीटमेंट तिथं उपलब्ध आहे. त्यांच्या चाचण्या पण तिथे करण्यात येणार आहेत. तर त्याचा पण लाभ सगळ्या नागरिकांनी घ्यावा अशी विनंती राहील.